मराठा आरक्षण हा खरं तर एक कळीचा मुद्दा आहे। विरोधकांना मराठा आरक्षण मिळावं असं वाटतंय हे म्हणणं सुद्धा थोडंसं धाडकाचं ठरतंय। कारण मराठा आरक्षण मिळालं तर मतांचं राजकारण भाजपच्या बाजूनं वळेल आणि पुन्हा भाजपचा जो मतांचा गट्टा आहे तो आपल्याकडे आला की आपली सत्ता येईल अशा पद्धतीनं फक्त सोयीचं मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे अशाच पद्धतीचं सोयीचं बोलणं खरं तर उद्धव ठाकरे करतायत, खासदार शरद पवार करतायत आणि काँग्रेसचे नेते नाना पटोले करतायत। आणि सत्ताधारी जे आहेत ते तर आम्ही आरक्षण देणारच अशा पद्धतीची भूमिका घेऊन आम्ही मराठ्यांसाठी काय केलं याचा पाडा वाचतायत। खरं तर हा मुद्दा पुढच्या पंचवार्षिकला पुन्हा प्रचाराचा मुद्दा होतो की काय अशी परिस्थिती खरं तर आज आहे। कारण निवडणुका तोंडावर आलेत पण मराठा आरक्षणाबाबत तितकंसं गांभीर्यानं कोण घेत नाही अशा पद्धतीचं एक वातावरण मराठ्यांच्यामध्ये आत्ता तरी पाहायला मिळत आहे। फक्त देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नामदार अजितदादा पवार यांनी जे काही थोडेसे निर्णय चांगले मराठ्यांच्या बाबतीत घेतलेत त्यातला एक मराठा आरक्षणाचा जो महत्त्वाचा विषय जो होता एक की कुणबी मराठा नोंदी ज्या यापूर्वी लोकांना सहज उपलब्ध होत नव्हत्या, रेकॉर्ड बघितलं जात नव्हतं, रेकॉर्ड उपलब्ध नाही अशा पद्धतीचं उत्तरं देऊन ही मंडळी जी महसूलची मोकळी व्हायची ते शिंदे समितीच्या माध्यमातून जे राज्यातल्या सर्व महसूल विभागाला खरं तर आदेश दिले गेले की तुम्ही जुनी कागदपत्र तपासा, जुनं दप्तर तपासा, मग शाळा असतील, तुमचं महसूलचं दप्तर असेल, तुमचे जुने दस्त असतील याच्या तपासणी करा, मोडी लिपीत असेल तर मोडी लिपींच्याकडनं ते ॲफिडेविट करून घ्या। त्यामुळं जवळजवळ सातारा जिल्ह्यात 1,30,000 ते 1,40,000 पर्यंत ह्या नोंदी सापडलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं 1,40,000 कुटुंब तरी कुणबी मराठामध्ये समाविष्ट झाल्याचं आज पाहायला मिळतं आहे। पण दाखल्यांच्या संदर्भात ज्या पद्धतीनं गती घ्यायला पाहिजे त्या पद्धतीने गती घेतली जात नाही। सातारा वगळता अन्य तालुक्यात हे वातावरण अतिशय वेगळ्या पद्धतीनं चालू आहे। कारण मराठ्यांच्या बऱ्याचशा तक्रारी आहेत की आम्हाला कागदपत्र उपलब्ध होऊन दिली जात नाहीत, आम्हाला नोंदी उपलब्ध आहेत की नाहीत ह्याबाबत काय सांगितलं जात नाही, आम्ही अर्ज करून वेळच्या वेळेला आम्हाला 7/12 फेरफार मिळत नाहीत। या ज्या नोंदी आहेत ह्या जिल्ह्याच्या बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि ज्यांना ह्या नोंदी मिळालेत, ज्यांना कुणबी मराठा हे दाखले देखील मिळालेत, पण त्यांच्या बाबतीत एक फार मोठा प्रश्न आहे। म्हणजे जे मिळालेत दाखले ते जवळजवळ 30-40 हजाराच्या आसपास तरी असू शकतील असा आजचा अंदाज आहे। हे दाखले फक्त घ्या आणि गळ्यात घालून फिरा अशा पद्धतीचं वातावरण एक मराठ्यात निर्माण झालेलं आहे। कारण लाभार्थी असेल तरच त्याची पडताळणी अशा पद्धतीची भूमिका जात पडताळणी विभागाने घेतल्यामुळं तुम्हाला दाखले मिळून देखील त्याचा फायदा होत नाही आणि त्याची जर पडताळणी होऊन जात पडताळणी झाली आणि त्याचं सर्टिफिकेट एकदा जर तुम्ही कुणबी मराठा आहात हे जर शहानिशा झाली तर मात्र त्याचा फायदा इतर ठिकाणी सुद्धा तुम्हाला घेऊ शकतो। पण तशा पद्धतीचं वातावरण सातारा जिल्हा जे दात पडताळणी विभाग आहे तो घेतला जात नाही। इथं एक महिला कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत त्या आणि त्या ज्या इथापे मॅडम आहेत त्या कुणाशीच सरळ बोलत नाहीत। म्हणजे त्यांना बदली हवी म्हणून ते बोलत नाहीत का उत्तरं सरळ देता त्यांना येत नाहीत म्हणून बोलत नाहीत। आणि प्रत्येक वेळेला एखादा जर तिथं जर विद्यार्थी गेला आणि विद्यार्थ्याला जर त्यांनी एकाच वेळेला जर सगळी कागदपत्र सांगितलं तर देणं सोपं पडेल। एक कागद मागणार, तो पुरवल्यानंतर 4 दिवसांनी सांगणार तुम्हाला हा कागद पाहिजे, तो कागद दिला की 4थ्या दिवशी सांगणार तुम्ही ना हाच हे फेरफारच दिले पाहिजेत। अशा पद्धतीची टोलवाटोलवीची भूमिका मग ह्याच्यावर असा प्रश्न पडतो की कुणबी नेत्यांचा जात पडताळणी करून देऊच नये अशा पद्धतीची भूमिका, अशा पद्धतीचा दबाव या अधिकाऱ्यांच्यावर कुणबी म्हणजे ओबीसी नेत्यांनी दिलाय की काय, याला यामागे राज्य शासनाचं धोरण आहे की काय,
निवडणुका पार पडेपर्यंत जर हे दाखले गेले तर मराठ्यांना दाखले दिले म्हणून ओबीसी मतं जातील असं धोरण आखले की काय? म्हणजे मुख्यमंत्री या जिल्ह्यातले, त्याच्यानंतर पालकमंत्री या जिल्ह्यातले, पण पालकमंत्र्यांचं तिकडे दुर्लक्ष होतंय. मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालावं. जेवढ्यांना आजपर्यंत ओबीसीसाठी कुणबी मराठा दाखले दिले गेलेत ते सगळे दाखले शासनाकडं जे कागदपत्र उपलब्ध आहेत ती घेऊन त्यांनी परस्पर करून उपलब्ध करून द्यावी आणि त्याची पडताळणी करावी. एखादी शंका असेल तर त्यांना संबंधितांना बोलवावं. पण विद्यार्थ्यांना देखील वेठीस धरण्याचं काम आणि विद्यार्थ्यांना नीट बोलत देखील नाहीत. म्हणजे इथापे मॅडमचं मी कोण आहे हे सांगितलं नव्हतं आणि मी तिथं त्या विद्यार्थ्याच्या पाठीमागं त्या ज्या बोलत होत्या की इथापे मॅडमना असं वाटत होतं की हा माझ्या घरचा गडे आहे की काय. म्हणजे अशा पद्धतीची वागणूक जर मराठ्यांच्या मुलांना दिली जात असेल तर निश्चितपणानं शासनाचा यांचा दबाव आहे. तुम्ही जे दाखले आहेत, जे दाखले दिलेत ती पडताळणी करूनच देऊ नका अशा पद्धतीचं शासनानं सांगितलंय का काय असं त्यांना वाटतंय. आणि त्यामुळं इथापे मॅडम तिथं कुठल्याही मराठा बांधवांना सहकार्याची भूमिका घेत नाहीत. ज्याने आमच्या सातारा जिल्ह्यात 19 दिवस खरं तर तात्या सावंतांनी आमचं आमरण उपोषण जरांगे पाटलांच्या बरोबर केलं, त्यांना देखील आज जवळजवळ 1.5 महिना झाला. त्यांना अनेकदा हेलपाटे घालण्याचं काम ह्या इथापे मॅडमनं केलेलं आहे. तिथं गेल्यानंतर कुठलाही क्लार्क असेल, कुठलाही लिपिक असेल आणि तिथं फडणीस म्हणून साहेब, मी 2 वेळा गेलो पण दोन्ही वेळेला ते मोबाईलवर खेळत बसले होते. म्हणजे तुम्हाला कामधंदा नाही का अशा पद्धतीचं स्वरूपाचं एक वातावरण झालेलं आहे. विद्यार्थ्यांमध्ये फार मोठी नाराजी आहे. म्हणजे कुणबी मराठा दाखले मिळून देखील त्याचा उपयोग होत नसेल तर म्हणजे मराठ्यांना खेळवण्याचं काम यापूर्वी झालं तसंच यात आत्तासुद्धा खेळवतात का काय, यासाठी शासनानं योग्य ती दखल घ्यावी. जिल्हाधिकारी जितेंद्र रेड्डी साहेबांनी दखल घ्यावी. पालकमंत्र्यांनी याच्यावर शहानिशा करून एखादी बैठक मराठ्यांची बोलवून त्याच्यावर खरं तर तोडगा काढावा. आणि जेवढे आत्तापर्यंत दाखले दिले गेलेत ते सगळे दाखले आत्ता त्यांनी जात पडताळणी करून द्यावेत. खरं तर जात पडताळणीची गरजच नाही, कारण महसूलचे क्लास 1 अधिकारी, प्रांताधिकारी जर त्याच्यावर शहानिशा करून तुम्हाला कागदपत्र करून जर दाखले देत आहेत कुणबीचे तर तुम्हाला जात पडताळणी करायची गरजच नाही. पण कायद्यातल्या तरतुदी अशा आहेत की तुम्हाला त्यांच्याकडून जात पडताळणी तुम्ही खरोखरच कुणबी मराठा आहे का म्हणून खात्री करून घ्यायची असेल तर मग त्याची जी प्रक्रिया आहे ती सोपी करावी. आणि सोपी होत नसेल तर त्यासाठी मराठ्यांना पुन्हा आंदोलन करावं लागतंय का काय. आणि हा फक्त सातारा जिल्ह्यापुरताच विषय असा आहे मला वाटत नाही, पण हा महाराष्ट्रातला विषय असू शकतो. पण सातारा जिल्ह्यात संबंधित जे दोन्ही अधिकारी आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करतायत आणि दुर्लक्ष हे मराठा जे विद्यार्थी आहेत, मराठाचे उमेदवार आहेत, हे पडताळणी वगैरे करणं हे त्यांनी लवकरात लवकर प्रक्रिया संपवावी. ज्यांना दाखले दिलेत ते दाखल्यांची कागदपत्र त्यांनी महसूल विभागाकडून मागून घ्यावीत आणि ते दाखले त्यांनी लाभार्थी असो अथवा नसो त्यांनी पूर्ण करून द्यावेत आणि पडताळणी करून द्यावी. एवढी मराठा बांधवांच्या वतीनं आणि तमाम विद्यार्थ्यांच्या वतीनं मी मागणी करतोय. अन्यथा ह्याच्या विरोधात आंदोलन उभारावी लागतील आणि नाविलाजास्तव अधिकाऱ्यांना जाब विचारावा लागेल. जिल्हाधिकाऱ्यांनी आणि पालकमंत्र्यांनी आणि आमदार शिवेंद्रराजे असतील, खासदार उदयनराजे असतील, सर्व मंत्री असतील आणि सातारा तालुक्यातले जेवढे आमदार असतील, कारण हा फक्त साताऱ्यापुरता विषय नाही तर हा जिल्ह्यातल्या आमदारांचा विषय आहे. जिल्ह्यातल्या आमदारांचा हा विषय असेल तर जिल्ह्यातल्या आमदारांनी लक्ष घालावं आणि आमची जी मागणी आहे ती पूर्ण करावी.